एरिस्टॉटलने वनस्पतीचे वर्गीकरण कशावर आधारित केले? एरिस्टॉटल आकार है ना. एरिस्टॉटलने जे पण वनस्पतीचे वर्गीकरण केले होते हे त्याने आकारला बघून, म्हणजे जसं छोटे दिसली त्यांना त्याने हर्ब, त्याच्यापेक्षा थोडे उंच दिसले त्यांना श्रब, आणि मोठे झाड ट्री. तर हर्ब, श्रब अँड ट्री, त्या आकारानुसार त्यांनी ते वर्गीकरण केले होते. तर ऑप्शन 1 इज द आन्सर. ठीक आहे. आता इथे बघा दुसरं बघणार तुम्ही नेक्स्ट याच्यात. पुंकेसरच्या संख्येवरून हा ऑप्शन 1 बघा. ऑप्शन 4 असं वर्गीकरण कोणी केला होता की स्टेमेनची संख्या बघून. स्टेमेन माहिती ना, मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन फ्लावरचा. पुंकेसर आलं लक्षात. याची संख्या बघून कोणी वर्गीकरण केलं होतं वनस्पतीचं? लिनियसने. कार्ल लिनियसने. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट, लिहून घ्या. कार्ल लिनियसने. आणि म्हणून याला काय म्हटलं जातं? सेक्शुअल क्लासिफिकेशन ऑफ प्लांट. कोणी दिलं होतं? कधी असा प्रश्न आला तुम्हाला? सेक्शुअल क्लासिफिकेशन ऑफ प्लांट इज गिवन बाय कार्ल लिनियस. का सेक्शुअल क्लासिफिकेशन म्हणतो? बिकॉज त्याने काय कोणाची संख्या बघितली होती? मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. पुंकेसर है ना. क्लिअर? येस. चलो. सो ऑप्शन 4 हे असं लक्षात ठेवायचं. याचं एरिस्टॉटलचं आहे ऑप्शन 1. एरिस्टॉटलने प्राण्यांचं वर्गीकरण कशावर केलं होतं? रक्त आणि रक्त नसणारे असे. इनायमा, अनायमा. नेक्स्ट. अयोग्य विधाने निवडाव. अयोग्य. मनुष्यात 3 प्रकारच्या लाळ ग्रंथी असतात. यस, 3 प्रकारचे असतात ना, बरोबर की नाही? एक पॅरोटिड ग्लँड, एक सबलिंग्युअल आणि एक सबमॅन्डिब्युलर. काण्याच्या मागे पॅरोटिड, सबमॅन्डिब्युलर जबड्याच्या खाली, सबलिंग्युअल जिभेच्या खाली 3 लाळ ग्रंथी असतात. ओके. येस. आणि लाळ ग्रंथी ह्या कोणत्या प्रकारच्या आहेत? बाह्यस्त्रवी का आंतरस्त्रवी? एक्झोक्राइन और एंडोक्राइन? एक्झोक्राइन. कारण की ही जी पण लाळ तयार होते, धुंक जो तयार होतो तो कुठे येतो? इथे येतो ना. म्हणजे तो बाहेर येत आहे ना, की डायरेक्ट रक्तात मिसळत आहे? नाही, कुठेतरी एका भागात ते स्त्रव तयार करता येत आहे, म्हणून हे काय आहे? एक्झोक्राइन. तर दिस इज एक्झोक्राइन ग्लँड. हे बरोबर आहे. आणि एक्झोक्राइन आहे बघा, एक्झोक्राइन आहे जी पण लाळ ही ग्रंथी तयार करते आहे ती कुठे आणते? बकल कॅव्हिटी, मुखामध्ये. तर आणण्यासाठी काहीतरी रचना, पाईप लागेल ना, डक्ट. येस. तर यांच्यामध्ये काही डक्ट असतात. तर बघा, कर्णमूल पॅरोटिड ग्रंथी ही सर्वात मोठी लाळ ग्रंथी आहे. हे बरोबर आहे. कर्णमूळ ग्रंथी स्टेन्सिस नलिकेद्वारे जबड्यात उघडते. म्हणजे की इथे जे पण लाळ ही ग्रंथी तयार करते ती कोणत्या डक्टद्वारे, कोणत्या पाईपद्वारे आपल्या तोंडात येते? हे स्टेन्सिस डक्ट. ओके. लाळ ही आम्लधर्मी असते का? ऍसिडिक आहे का आपली लाळ? कशी असते? इट इज अ न्यूट्रल. किती पीएच आहे आपल्या लाळचा? पीएच किती असतो? इट इज बिटवीन 6.7 to 7.3. या लाळ मध्ये कोणता एन्झाईम असतो? सलायव्हरी अमायलेज है ना, जे टायलिन, ज्याला अजून आपण टायलिन पण म्हणतो, सलायव्हरी अमायलेज. आणि अजून एक एन्झाईम असतो लायसोझोम, जे काय करतं? जे पण काय बॅक्टेरिया वगैरे जे असतील त्यांना तो नष्ट करतो. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. शैवाळाची पेशी भित्तिका याने बनलेली असते. शैवाळ बघा, पेशी भित्तिका पहिले तर कोणाकोणामध्ये असते? कोणत्या पेशींमध्ये असते? एक तर वनस्पती पेशी, जीवाणू आणि फंगस है ना, कवक. बरोबर की नाही? येस. आता इथे तुम्हाला विचारलंय शैवाळ स्पेसिफिक अल्गे. अल्गेची पेशी भित्तिका बनलेली असते सेल्युलोज, गॅलेक्टिन्स आणि मॅन्स. हे तुमच्या 11वीच्या पुस्तकात दिलेलं आहे. ओके. तर हे पाठ करून ठेवा. ओके. चलो नेक्स्ट. आता मूलद्रव्याच्या अणूतील शेवटची कक्षा काढली जाते. हा क्वेश्चन मी लास्ट टाइम पण तुमच्याशी डिस्कस केला होता. त्यात ऑप्शन होता, यावेळेस मी डायरेक्ट तो क्वेश्चन दिलेला आहे. राईट. कक्षा काढली जाते. उरलेल्या भागास काय म्हणतात? येस, कर्नल है ना. नेक्स्ट आता
जोड्या लावा. क्रिस्टलाइन सॉलिडचे प्रकार आहे आणि त्याचे एक्झाम्पल दिलेले आहेत. ओके चलो. सो आयोनिक क्रिस्टल, आयन्स असतील, हे आयन्स एकमेकांना इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सने बांधलेले असतात. तर हा जो क्रिस्टल असतो आणि याला एक विशिष्ट शेप आलेला असतो स्मॉल, तर तो कोणता आहे? सोडियम क्लोराईड. Na+Cl- आयन्स आहे सोडियम क्लोराईड. सो आयोनिक क्रिस्टल. सहसंयोजी स्फटिक, सहसंयोजी स्फटिक कोणता येणार आहे इथे आता? डायमंड. त्या कॉम्पॅक्टली आणि त्यांच्या भोवती व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स पण असतात, राईट. मॉलिक्युलर HCl. आणि धातू, आता धातू क्रिस्टल तर लगेच झिंक वरनं लक्षात येतं धातू, राईट. तर उत्तर काय असणार तुमचं? ऑप्शन क्लिअर. अन्न पचन प्रक्रियेमध्ये हायड्रोक्लोरिक आम्ल खालीलपैकी कोणती भूमिका बजावते? HCl. पोटामध्ये HCl तयार होतं, बरोबर. केमिस्ट्रीमध्ये वाचतो, पोटामध्ये नॅचरली तयार पण होतं. व्हॉट इज द रोल HCl? तर पहिले तर आपल्या पोटामध्ये, जठरमध्ये HCl तयार होतं. पोटामध्ये, इंटेस्टाईन मध्ये नाही. कुठे तयार होत असतं? तुमच्या स्टमक. हे पण लक्षात ठेवा, जठर. ओके. इथे HCl हायड्रोक्लोरिक ऍसिड तयार होतो आणि ही ऍसिड कोणती पेशी तयार करते पोटातली? HCl is secreted by which cell? Come on. परायटल सेल और त्याला दुसरं नाव आहे ऑक्झेंटिक सेल. परायटल पेशी किंवा त्याला अजून दुसऱ्या नावाने ओळखलं जातं ऑक्झेंटिक पेशी. एकच आहे, दोन नावाने ओळखली जाते. ती काय तयार करते? HCl. लिहून देऊ का? परायटल किंवा त्याला दुसरं ऑक्झेंटिक पेशी म्हणून पण ओळखलं जातं. ही HCl तयार करते आणि HCl पण असं नाही का पूर्ण पोटभरच पूर्ण तयार होत आहे, म्हणजे पोटाचा पूर्ण भाग तयार करतं असं पण नाही आहे. पोटाचं एक्झॅक्टली कधी तुम्ही स्ट्रक्चर बघितला ना पोटाचा, तर इट इज लाईक दिस. जी शेप आहे ना आपला पोट असं आहे ना, हे मी इंटेस्टाईन सारखं काढलं लाईक दिस. तर हा जो भाग असतो ना असं वरती आलेला, हा याला फंडस म्हटलं जातं. काय म्हणतात? फंडस. या फंडस भागामध्ये या पेशी असतात आणि इथे HCl तयार होतं. ठीक आहे. तर इथे बघणार काय काम आहे HClचं? मेकिंग फूड ऍसिडिक. येस, मेकिंग फूड ऍसिडिक. ते तयार करतं अन्नला पचनासाठी. आलं लक्षात? ते काय करतं? पचन. ऍक्च्युली अन्नाचं पचन कुठे होतं? इंटेस्टाईन मध्ये, आतड्या. ते पण कोणती आतडी? लहान आतडीमध्ये. इथून हे काय होणार आहे ना, अन्न पोटात गेल्यानंतर हे ऍसिडिक मीडियम असतो, हे प्रोटीन्स याला तयार करतं पचनासाठी. आलं लक्षात? आणि ही जे पण काय स्लरी तयार होते पोटामध्ये, जे आपण अन्न खातो, आलं लक्षात? इथे जे पण काय पोटामध्ये जाऊन ही जो तयार होतं लिक्विड आणि हे जेव्हा इंटेस्टाईन मध्ये जातं, याला काय म्हटलं जातं? चाईम. काय म्हटलं जातं? चाईम. ठीक आहे. तर हे ऍसिडिक करतं आणि दुसरं अन्नामधील जीवाणू मारणे, किलिंग बॅक्टेरिया इन फूड. समजलं? जे पण अन्नाबरोबर जात असतील तर ते पहिलं आपलं पोट काय करतं? त्यांना ऍसिड आहे ना ते मीडियम, तर ते बॅक्टेरिया दूध पावतात. म्हणजे असं नाही का बाहेर गेले चला पाणीपुरी खाऊयात, पाऊस पण पडलाय तर आपलं पोट काम करून घेईल, अशी गोष्ट नाही. काय काय बॅक्टेरिया त्यातनं एस्केप होऊन आपल्याला त्रास पण देतात. कारण काही स्टुडंट्स आम्हाला म्हणतात की मॅम मग काय असं हे लूज मोशन्स वगैरे का होतात? पण काही जे बॅक्टेरियाज असतात ना, आपण जेव्हा बॅक्टेरियाज बघतो, काही बॅक्टेरियाज एक्स्ट्रीम कंडिशन्स पण सर्व्हाइव्ह करतात आणि यातनं निघून मग ते आतड्यामध्ये जातात आणि मग त्रास उद्भवतात. लक्षात आलं सगळ्यांना? येस. चलो. सो नेक्स्ट त्याचं उत्तर काय असणार? अ आणि ब. तर ऑप्शन 1 इज द आन्सर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. Arrange the following colors in ascending order according to their wavelength. तरंग लांबी अनुसार चढत्या क्रमाने लावा. चढत्या क्रम म्हणजे कमी वेव्हलेंथ पासून जास्त कडे, राईट. तर ते कोणतं आहे? जांभळा, हिरवा, केशरी, तांबडा. अ ब क ड है ना. सगळ्यात पहिले जसं तुम्हाला आपलं हे लक्षात ठेवायचं, व्हायोलेट. आलं लक्षात? ब्ल्यू, ग्रीन हा स्पष्टीकरण मध्ये दिलेला आहे. येलो, ऑरेंज आणि
विथ योर व्हायोलेट तुम्हाला माहिती आहे ना आपलं रेनबोचं, तसं लक्षात ठेवा. विथ योर ते वेवलेंथ अ ब क कमी कोणाची आहे? जांभळाची. मग असं. ओके. नेक्स्ट, एक्वा रेगिया इज अ मिक्सचर ऑफ हायड्रोक्लोरिक ऍसिड अँड नायट्रिक ऍसिड. ओके. चलो, H3NO3 नायट्रिक ऍसिड आणि HCl, याला काय म्हटलं जातं? एक्वा रेगिया. याला अजून रॉयल वॉटर पण म्हटलं जातं. एक्वा रेगियाला अजून काय म्हटलं जातं? रॉयल वॉटर. बिकॉज एक्वा रेगियामध्ये प्लॅटिनियम, गोल्ड हे पण वितळतात. आलं लक्षात? येस. तो एक्वा रेगिया याला आम्लराज संबंधी विचारात घ्या. अयोग्य विधान ओळखा. अयोग्य. ठीक आहे. इनकरेक्ट. Aqua regia contains hydrochloric acid and nitric acid in the ratio of 3:1. Yes. Aqua regia मध्ये लक्षात ठेवा HCl चे प्रमाण केवढे असणार? 3 आणि नायट्रिक ऍसिडचा 1 भाग. या 3 भाग HClचा, तर नायट्रिक ऍसिडचा 1 भाग असतो. ओके. येस. तर अ हे बरोबर आहे. Aqua regia contains hydrochloric acid and nitric acid in the range. नाही, हे रिवर्स, हे उलट आहे. HCl 3 भाग असतो, तर नायट्रिक ऍसिड 1 भाग असतो. याला आपण म्हणतो एक्वा रेगिया. तर अ फक्त हे बरोबर आहे. सो विधान अ अयोग्य विचारलंय का तुम्हाला? हो, अयोग्य विचारलंय ना, तर मग ब अयोग्य असेल. ब अयोग्य आहे. अ बरोबर आहे. ब अयोग्य आहे. पेस ऑफ मेंडल्स लिगसी इज इनहेरिटन्स. जेव्हा आपण इनहेरिटन्स अनुवंशिकता येतं, कोणतं शास्त्रज्ञ येतं? सगळ्यात पहिले मेंडल्स. राईट. यांनी 3 लॉज दिले होते. ती कोणते कोणते आहे? लॉ ऑफ डॉमिनन्स, लॉ ऑफ सेग्रिगेशन आणि लॉ ऑफ इंडिपेंडंट असोर्टमेंट. हे 3 लॉज दिलेले आहेत. हे 3 लॉ मी आता नाही एक्सप्लेन करणार तुम्हाला, पण याचा बेस काय आहे? सेक्शुअल रिप्रोडक्शन. काय आहे याचं? सेक्शुअल रिप्रोडक्शन. ठीक आहे. नेक्स्ट आता, when the angle between force and displacement is 90 degree, the work done is. जेव्हा बल आणि विस्थापन यातील कोण 90% असतो, तेव्हा केलेला कार्य हा काय असतो? 0. येस. ओके. जेव्हा बल आणि डिस्प्लेसमेंट याचा कधी 180 डिग्री असेल कोण, त्यावेळेस काय असणार आहे? वर्क डन इज निगेटिव्ह. वर्क डन इज निगेटिव्ह. आलं लक्षात? आणि मॅक्झिमम वर्क कधी होणार? when the force and displacement is 0. काय असणार आहे? 0. त्यावेळेस वर्क डन इज मॅक्झिमम, जास्त. ठीक आहे. चलो, कळालं सगळ्यांना एवढं? येस. हे 0 हे सिंपल. जेव्हा तुम्ही फिजिक्स वाचतात त्याच्यात हे डायरेक्ट दिलेलं आहे. याला आपण चंद्र आणि पृथ्वीचं एक्झाम्पल हे देतो. 0 डिग्रीला, 0ला वर्क डन इज 0. आता एक्झाम्पल जेव्हा आपण चंद्र आणि पृथ्वीचं घेतो, आलं लक्षात? कारण चंद्र आपली पृथ्वीपासून एक फोर्स जातो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, आणि चंद्र आपल्या भोवती फिरतो आहे. येस. तर तो डिस्प्लेस होतो का? चंद्र आणि पृथ्वी मधला एक अँगल काय घेतलं जातं? कारण तो पण असंच फिरतो आहे, 90 डिग्री. तो होते का काम? मिनिमम वर्क. चंद्र का असा फिरतो का? त्याच्यामुळे ग्रॅव्हिटेशनल फोर्स मुळे खालीवरती नव्हतं. वर्क इज 0. आलं लक्षात? या. सो याचं बरंच आहे. हा टॉपिक एकदम इंटरेस्टिंग पण आहे. याला डे टू डे लाईफ मध्ये खूप एक्झाम्पल्स आहे ऍक्च्युली. आता जेव्हा जहाज पाण्यावर तरंगते, जेव्हा जहाज पाण्यावर तरंगते, when she floats on water, काय होणार? आर्किमिडीज प्रिन्सिपल. युरेका. आर्किमिडीज प्रिन्सिपल काय होतं? तो बघा, बाथटब मध्ये गेला, जेवढं त्याचं वजन होतं तेवढं पाणी बाहेर पडलं. इथे आर्किमिडीज न जाता जहाज पाण्यात जाते आहे. जहाजीचं जेवढा वजन असेल तेवढा पाणी काय होणार? बाहेर पडणार. बरोबर? येस. तो काय होणार बघा, द मास ऑफ डिस्प्लेस वॉटर इज इक्वल टू द मास ऑफ द शिप. आलं लक्षात? ठीक आहे. तुम्ही बाथटब मध्ये जा, फुल भरलेला बाथटब आहे. ठीक आहे. तुमचं वजन असेल 70 किलो.
तुम्ही बाथटब मध्ये शिरा, पाणी बाहेर पडणार, येस, त्या पाण्याचं वजन करा, तो पण एक्झॅक्टली किती वजन असेल, 70 kg. आलं लक्षात? येस. सो उत्तर काय असणार आहे, इक्वल टू मास ऑफ द शिप. ऑप्शन 2 इज द आन्सर. ठीक आहे. नेक्स्ट, आर्किमिडीजचा प्रिन्सिपल लागू होतो इथे. नेक्स्ट, कार्बन डायऑक्साईड पाण्यातून जातो तेव्हा मिसळणारे सोडा पाणी हे असते, काय असते, CO2 प्लस H2O, कार्बोनिक ऍसिड, हो की नाही? कार्बोनिक ऍसिड तयार होतं ना, येस. काय तयार होतो, कार्बोनिक ऍसिड, तर ते काय आहे, ऍसिडिक. ओके. Which of this is found in iodized salt? पिठामध्ये जे आयोडीन मिळतं ते कोणतं आयोडीन असतो, पोटॅशियम आयोडाइड. कोणता असतो तो, पोटॅशियम आयोडाइड. ओके. हे बघा, याचा पण प्रोग्राम आहे आपल्या भारतामध्ये. मिठाला समृद्धीकरण केलं जातं विथ द पोटॅशियम आयोडाइड. आलं लक्षात? येस. तर हा कार्यक्रम लक्षात ठेवा, सुरुवात आपल्या भारतामध्ये कधी झाली होती, 84 मध्ये. त्यावेळेस लक्षात आलं होतं की काही जे भाग आहेत ना आपल्या भारतामध्ये की तिथे बिना आयोडाइज मीठ कमी गेल्यामुळे, म्हणजे आयोडीन मिळत नाहीये पाण्याद्वारे म्हणा, कारण हा एक प्रकारचा मिनरल आहे, जमिनीतनं मिळतो, खडकमधनं येतं. काही भागात आयोडीन न गेल्यामुळे थायरॉइडची, जो आपण म्हणतो ना गॉइटर, हे तयार, म्हणजे ही आपण म्हणतो ना डिसीज व्हायला लागलं होतं. मग सरकारने असं ठरवलं की जे पण मीठ जाईल त्याच्यामध्ये आपण आयोडीन समृद्ध करू, मिठामध्ये. आलं लक्षात? तर हा कार्यक्रम जो होता हा कधी 84 मध्ये सुरुवात झाली आणि याला 92 मध्ये ह्या कार्यक्रमाला नाव देण्यात आलं. ते म्हणजे लिहून घ्या तुम्ही, नॅशनल आयोडीन, मी बोलते तुम्ही लिहून घ्या आता, नॅशनल आयोडीन डेफिशियन्सी डिसऑर्डर कंट्रोल प्रोग्राम. नॅशनल आयोडीन डेफिशियन्सी डिसऑर्डर कंट्रोल प्रोग्राम. ओके, गॉट इट? ठीक आहे. हे जे डिसऑर्डर होत होते अभावामुळे आयोडीनच्या, ठीक आहे, ते कमी करण्यासाठी हा कार्यक्रम आणि मिठाला आयोडीनने समृद्ध केले गेले. किती आयोडीन लागतं आपल्याला दिवसाला, रोज किती जरुरी आपल्या शरीराला, 140 मायक्रोग्राम पर डे, म्हणजे 140 मिलीग्रॅम पर डे एवढा आयोडीन आपल्या शरीरासाठी जरुरी आहे. ओके. नेक्स्ट, आता वॉटर गॅस मध्ये खालील कोणते घटक असतात? वॉटर गॅस याला वॉटर गॅस का म्हणतात? पहिले तर याच्यामध्ये असं कार्बन मोनोऑक्साईड आणि हायड्रोजन. आले लक्षात? अ आणि ब उत्तर आहे. याला वॉटर गॅस का म्हणतात? कारण की कार्बन युक्त जे अँथ्रासाइट म्हणा किंवा कोक म्हणा यांना जाळलं जातं आणि हे जे पण जाळलं झाल्यानंतर जी पण उष्णता तयार होते ना, याला एक वाफ मधनं स्टीम म्हणजे एक्झॅक्टली काय असतं, पाणी यातनं सोडली जाते आणि तेव्हा काय तयार होतो, कार्बन मोनोऑक्साईड आणि हायड्रोजन. म्हणून याला, कारण स्टीम मधनं जाते ना, ते वाफ मधनं जाते, म्हणून याला काय म्हटलं जातं, वॉटर गॅस. ओके. नेक्स्ट क्वेश्चन 34. रिकामी जागा भरा, फिल इन द ब्लँक्स. जर एखाद्या व्यक्तीच्या शरीरात इंटरफेरॉन उत्पादन होत असेल तर ती व्यक्ती ह्या आजाराने ग्रस्त असण्याची शक्यता असते. कोणता? इंटरफेरॉन कधी तयार होतो? जेव्हा व्हायरल डिझीज असेल, एखाद्याला व्हायरल डिझीज झाला असेल, कोणत्या तरी व्हायरसने हे केलं असेल, त्यावेळेस जी पण इन्फेक्टेड पेशी असेल, ठीक आहे, ती काय तयार करते, इंटरफेरॉन. ठीक आहे. आता इथे बघणार तुम्ही, मलेरिया हा व्हायरल डिझीज आहे का? नाही, हा प्लाझ्मोडियम फाल्सिपारम मुळे होणारा आजार आहे. तर हे आधी प्रोटोझोअल डिझीज आहे. टायफॉइड जीवाणूजन्य है ना, कोणता जीवाणू? सॅल्मोनेला टायफी. धनुर्वात टिटॅनस जीवाणूजन्य, कोणता जीवाणू? क्लोस्ट्रिडियम टिटॅनी. हे ओली जखम असते ना, त्यातनं हा बॅक्टेरिया शिरतो आणि नर्वस सिस्टीमला ऍक्ट करतो, टिटॅनस. म्हणून कोणालाही जखम झाली, लोखंड लागला, जखम झाली तर टिटॅनसचं इंजेक्शन देतात ना, का? कारण की ओली जखम असेल ना, त्यातनं हा बॅक्टेरिया शरीरमध्ये शिरतो, राईट.
आता हे बॅक्टेरिया, एक आहे प्रोटोझोअल डिझीज, गोवर व्हायरल डिझीज है ना, गोवर मिझल्स, हा मिझल्स पॅरामिक्सो व्हायरस या व्हायरसमुळे होतो ना, म्हणजे हा व्हायरल डिझीज आहे. व्हायरस जेव्हा शरीरात प्रवेश करेल त्यावेळेसच काय तयार होतं, इंटरफेरॉन. समजलं? मिझल व्हायरसच आहे, पण त्याची जी फॅमिली आहे ना ती आहे पॅरामिक्सो. तर बऱ्याचदा तुम्हाला पॅरामिक्सो व्हायरस पण म्हटलं जातं, तर तुम्ही ते पण लक्षात ठेवा. तिची खरं ती फॅमिली आहे. आपण ते क्लासिफिकेशन मध्ये वाचलं असेल ना तुम्ही, फॅमिली, जीनस, स्पेसिस, ते तर फॅमिली पॅरामिक्सो आहे याचे. 36. चलो नेक्स्ट. मेलाटोनिन कोण तयार करतं? पिनियल ग्लँड. पिनियल ग्लँड कुठे असते? ही कुठे असते? डोक्यात है ना, मेंदूत. तीसरी आंख, इसको क्या बोला जाता? तीसरी आंख, थर्ड आय, पिनियल ग्लँडला. मेलाटोनिन हे तुमच्या शरीराला एक रंग, आपण म्हणतो ना काळे गोरे, हे इवन रात्र दिवस आपण ही पिनियल ग्लँड आपल्याला आकलन करून देते. ठीक आहे. नेक्स्ट मेलाटोनिन. सोमॅटोट्रोपिन, पिट्युटरी. सोमॅटोट्रोपिनला दुसरं नाव काय? ग्रोथ हार्मोन. दुसरं नाव काय सोमॅटोट्रोपिनला? ग्रोथ हार्मोन. जे कोणते कुठून हे होतं? पिट्युटरी ग्लँड. पिट्युटरीचा पण अँटीरियर पिट्युटरी. कोणता? अँटीरियर पिट्युटरी. एफिनेफ्रिन, ॲड्रिनलिन, अधिवृक्क. कुठे असतात ॲड्रिनल? अबाव द किडनी, किडनीच्या वरती. आणि ह्युमन एचसीजी, कोरियोनिक गोनाडोट्रोपिन, प्लॅसेंटा, नाळ. प्रेग्नेंट लेडी टेस्ट केली जाते नाही का, प्रेग्नेन्सी टेस्ट. प्रेग्नेन्सी टेस्ट ज्या वेळेस युरिन मध्ये एचसीजी असेल त्यावेळेसच प्रेग्नेन्सी टेस्ट पॉझिटिव्ह येते. तर हा बघितलं जातं, हा हॉर्मोन. ठीक आहे. आणि हा हॉर्मोन प्रेग्नेन्सी मेंटेन ठेवायला मदत करते. आणि जी लेडी प्रेग्नेंट असेल तिच्या युरिन मधनच हा हॉर्मोन जातो, एचसीजी. ठीक आहे. सो याचं उत्तर काय येतं? 36चं. कमॉन, काय आहे? ऑप्शन 4 है ना. येस. आता 37. सिरम इन्स्टिट्यूट काय विचारलंय? आयडेंटिफाय द करेक्ट स्टेटमेंट ना. करेक्ट. Serum Institute of India is an Indian biotechnology and biopharmaceutical company based in Pune. पुण्यामध्ये आहे. येस. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही लस तयार करणारी जगातील दुसरी सर्वात मोठी कंपनी आहे. ती ही जगातील सर्वात मोठी कंपनी आहे, दुसरी नाही, सगळ्यात मोठी आहे. हे चुकीचं आहे. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची स्थापना सायरस पूनावाला यांनी सन 1965 मध्ये केली का? नाही, 1966 मध्ये है ना. येस. कोविशिल्ड, आता इवन त्यांना स्पुटनिक पण हे तयार करता आहेत, मिळली भेटली परमिशन. हे सिरम तर जगभर आपण म्हणजे हेच नाही, कोविडच्याच वॅक्सिन नाही, बाकीच्या पण आपण वॅक्सिन, बीसीजी वगैरे अशा वॅक्सिन्स ना आपण भारतच सगळ्या देशाला पुरवतो. तर इथे फक्त योग्य कोणतं आहे मग? अ. फक्त अ, ओनली अयोग्य आहे. ऑप्शन 1 इज द आन्सर. त्याच्यात काय दिलं आहे? बरोबर दिलंय का? दिलंय ना. आता नेक्स्ट 38 न्यूमेरिकल. 1 kg म्हणजे 1 kg वस्तुमान असलेली वस्तूची गतिज ऊर्जा, गतिज म्हणजे कायनेटिक एनर्जी 2 जूल असल्यास तिचा वेग काढा. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे? 1/2 mv². ठीक आहे. आता इथे मास केवढा दिलेला आहे तुम्हाला? 1 kg. इथे लिहून घ्यायचं, मास केवढा आहे? 1 kg. कायनेटिक एनर्जी किती दिलेली आहे? 2 जूल. तिचा वेग v विचारलाय तुम्हाला, बरोबर है ना. सो तशी ते तशीच व्हॅल्यू इथे नोट डाऊन करून टाकायची. यस. 2j इज 1/2. मास किती आहे? 1 v². ओके. 1 kg दिलेला आहे. तर चलो इथे काय येणार मग तुमचं? कॅल्क्युलेट करा. कमॉन, काय आहे? v² ला इकडे आपण घेऊया. यस है ना. किती येतं बरं? 2 येते. 2 पर मीटर, 2 मीटर पर सेकंड. कधी पण न्यूमरिकल्स आले ना घाबरायचं नाही. हे कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी याचे फॉर्म्युले ते तुमचे पार्ट असतात. हे फॉर्म्युले त्याच्यात ऑलरेडी तुम्हाला गिव्हन व्हॅल्यू काय ते
बघायची आणि ते ऍड करायची, तिथे टाकायची, सॉर्ट करायची. ठीक आहे. नेक्स्ट, एक बहिर्वक्र भिंगाची शक्ती 2.5 डायोप्टर आहे, तर त्याच्या भिंगाचं नाभी अंतर काढा. आलं लक्षात? नाभी अंतर म्हणजे फोकल लेंथ. ठीक आहे. पॉवर ऑफ द कॉन्व्हेक्स लेन्स दिली आहे तुम्हाला 2.5 डायोप्टर. तर कसं आपण काढतो? पॉवर ऑफ द लेन्स इज इक्वल टू 1 फोकल लेंथ. हा फॉर्म्युला आहे. पॉवर ऑफ द लेन्स किती दिली आहे? 2.5. चलो करा आता, ते कॅल्क्युलेट करा. ती व्हॅल्यू तिथे टाका. फोकल लेंथ विचारली आहे, येते का बघा. 1.2.5 येणार, त्याला डिवाइड केलं तर 0.4 येतं, पण ते किती मध्ये येते? मीटर मध्ये. याला आपण सेंटीमीटर मध्ये 40, कारण दिले तुम्हाला सेंटीमीटर मध्ये आहे. राईट. आता बघा नेक्स्ट, एक वस्तू सुरुवातीच्या 3 सेकंदात 8 मीटर, नंतरच्या 3 सेकंदात 22 मीटर व अंतिम 3 सेकंदात 14 मीटर जाते, तर सरासरी चाल काढा. है ना. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. हा पण फॉर्म्युला माहिती आहे. स्पीड हे काय आहे? डिस्टन्स अपॉन टाइम, किंवा व्हॅल्यू त्याला काय आपण डिस्टन्स अपॉन टाइम. आता डिस्टन्स केवढं दिलंय त्यांनी? 18 मीटर, 22 मीटर, 14 मीटर. प्लस करा 18 प्लस 22 प्लस 14. टाइम खाली करा 3 प्लस 3 प्लस 3. नाव कॅल्क्युलेट. 54/9 किती येत आहे? 6. उत्तर आहे का 6 मीटर पर सेकंड. न्यूमेरिकल्स सॉल्व करताना खूप इझी वाटतात. पेपरमध्ये आले का सगळे डोळे फिरतात. नाही येत. म्हणजे मी जेव्हा होते ना, मी म्हणजे UPSCचे अटेम्प्ट देत होते, त्यावेळेस मी न्यूमेरिकल्सकडे बघायचंच नाही, कारण वेळ जातो याच्यामध्ये. पण तुम्हाला येत असेल तर तुम्ही करा, नाही तर सांगाल राणी मॅमने सांगितलं बघायचंच नाही, आम्ही असं करून आलो. प्रत्येकाची काय स्ट्रॅटेजी आणि कोण कोणामध्ये स्ट्रॉंग असू शकतं माहित नाही, पण मी तर, आणि हार्डली त्याच्यावर 1-2 क्वेश्चन्स येतात. त्याच्यापेक्षा मग दुसरे जे क्वेश्चन्सवर आपल्याला थोडंसं कन्फ्युजन आहे, तिथे तरी डोकं लावलं तर बऱ्याचदा ते राईट होऊन जातात. है ना. चलो, सो भेटूयात नेक्स्ट टेस्टला. चलो.